Vipassana. Very good morning. चला दे, mark your attendance fast. Mark your attendance. समोर जाणे आपल्याला डी आहे. काल जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुन्हा समोर जाऊया. गुड मॉर्निंग निकिता. Good morning. चला, परीक्षा झाल्या पोस्टपोन, राईट. म्हणजे पुन्हा तुम्हाला थोडा वेळ मिळाला तयारी करण्यासाठी. कमी करा आवाज करा, राईट ना. परीक्षा विपश्यना, निकिता, प्रियंका. अरे परीक्षा पोस्टपोन झाल्या म्हणून बाकीचे आले नाही काय? हां, प्रेरणा. गुड मॉर्निंग प्रेरणा. कमी अटेंडन्स दिसते आज परीक्षा पोस्टपोन झाली तर. पुन्हा थोडासा वेळ मिळेल तुम्हाला तयारी करायला. ज्या काही अडचणी होत्या त्याला दूर करण्याचा प्रयत्न करणे आहे आता डोळ्यासमोर. जितका वेळ मिळतो त्यामध्ये. बट आज अटेंडन्स खूप कमी दिसते. काय रिजन हेच तर नाही आहे की परीक्षा पोस्टपोन झाल्या म्हणून अटेंडन्स कमी. म्हणजे रिलीज झाले असं वाटतंय त्यांना. रिलॅक्स एकदम. आरती गुड मॉर्निंग. बट अंडर एस्टिमेट करू नका. जरी पोस्टपोन झाली असेल तरी पुन्हा तयारी तर तुम्हाला करणे आहेच. डिवोट करून घ्या तुमचे डेट्स परीक्षांच्या तयारीसाठी. कल्पना. गुड मॉर्निंग, राईट. चला, रोजची मॅक्झिमम अटेंडन्स दिसणारी आज मिनिमम दिसत आहे. ओके, डझंट मॅटर. आपण येऊया आपल्या टॉपिकवर. आपला टॉपिक सुरू होता ठीक आहे. डीएचे काही क्वेश्चन्स आपण सॉल्व केले होते, डेटा इंटरप्रिटेशन आणि समोरचे क्वेश्चन सॉल्व करणे. आय होप की तुम्ही करून बघितले असालच, नक्कीच करून बघितले असाल. बट आपण आज त्यांना व्हेरीफाईड करून घेऊ. ओके, गिवन डेटा काहीतरी दिलेला आहे, त्या डेटामध्ये काही डेटा मिसिंग आहे. तो मिसिंग डेटा पण फाइंड आउट करणे आहे आणि क्वेश्चनचे आन्सर्स पण जनरेट करणे आहे. रोहित गुड मॉर्निंग. आय थिंक काल आपण क्वेश्चन नंबर 11पर्यंत केला होता, राईट ना. हां, 11पर्यंतच केला होता. आणि क्वेश्चन नंबर 12पासून सुरुवात करूया. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी तर करून बघितले असतीलच. निकिता गुड मॉर्निंग. अच्छा, निकिता यस करून बघितले असालच डेफिनेटली, कारण परीक्षा तुम्हाला समज होतीच. आणि जर करून बघितले असाल तर फटाफट तुमचे आन्सर मेन्शन करत चला. म्हणजे आपण इथे बोर्डवर घेऊया. क्वेश्चन नंबर 12 काय आहे तुमचा आन्सर? क्वेश्चन नंबर 12 सर. क्वेश्चन नंबर 12 निकिता करून बघितले आहेत. गुड मॉर्निंग प्रतीक. निकिताचा आन्सर ऑप्शन नंबर बी. पुन्हा पुढे करून बघितले का रे तो समोरचे क्वेश्चन्स? रोहित ऑप्शन नंबर बी. व्हेरी गुड, करून बघितले आहेत. शाबाश. काय होतं आहे? इफ द ॲव्हरेज नंबर ऑफ द कॅन्डिडेट्स फ्रॉम दिल्ली हू अप्लाइड फॉर द व्हेरियस पोस्ट इज 16,880. ॲव्हरेज दिलेला आहे. ॲव्हरेज 16,800 आहे. ॲव्हरेज दिलेला आहे तर टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आपल्याला काढता येतील, राईट. आणि दिल्लीबद्दल बोलतो आहे. दिल्ली. आता तिथे वेगवेगळ्या 5 सेक्टर्समध्ये JEE, SC, TO, AMT, AMO अशा 5 वेगवेगळ्या सेक्टर्स आहेत. तर टोटल नंबर आपल्याला काढायचे आहे. ॲव्हरेज दिले तर मल्टिप्लाय बाय 5 करून घेऊया. टोटल नंबर मिळेल 0.
0 that is 4 ही मिळाली टोटल कॅन्डिडेट्स राईट ना टोटल कॅन्डिडेट्स मिळाले. आता क्वेश्चनचा मूव ऑन करूया. क्वेश्चन काय बोलतोय क्वेश्चन की to apply for the various post for is 16,890 then total number of candidates who applied for the post of A from Delhi. तर पोस्ट ऑफ ए बघा हा ब्लँक दिलेला आहे तर त्याला आपल्याला काढणे आहे एची कॅन्डिडेट्स दिल्ली इज व्हॉट पर्सेंट ऑफ द कॅन्डिडेट्स फ्रॉम सेम स्टेट हू अप्लाइड फॉर AMT चे जितके कॅन्डिडेट्स असतील त्या कॅन्डिडेट्सपैकी जे एईचे कॅन्डिडेट्स असतील ते किती पर्सेंटेज आहे हे तुम्हाला AMT पण काढणे आहे जो दिलेला आहेच तुम्हाला AMT गिवन आहे किती आहे दॅट इज 7200 राईट आणि तुम्हाला काढणे एईची व्हॅल्यू. दिल्लीमध्ये 5 पैकी 4ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि टोटल तर आपण काढलेली आहे तर त्या 4 मायनस करून घेऊन आणि ए मिळेल. तर इथेच ॲडिशन करून द्या 20 + 36 दॅट इज 56 + 7 that is 63 plus 4 67 and 100 that is 68,000 मायनस करून घेऊन जायचं काय शिल्लक राहिलं आहे 0 मायनस करून घेऊ that is 4 that is 6 means 16,000 and 400 ही मिळाले तुम्हाला एईचे टोटल कॅन्डिडेट्स अँड क्वेश्चन विचारला आहे की AMTच्या किती पर्सेंट आहेत तर AMTच्या किती पर्सेंट आहेत तर पर्सेंटेज काढूया आपण टोटल ए आहे 16,400 अँड AMTच्या किती पर्सेंट आहे त्याच्या 1% आपण डिव्हिजन करूया 1% आहे 7 अँड ऑप्शन रेशो काय मिळत आहे. चला रिड्यूस करूया. ऑप्शन्स कसे दिले आहेत तर ऑप्शन अशा नंबर्समध्ये दिलेले आहेत. जर 8 ने डिव्हिजन केलं तर 8 2 जा 8 0 8 5 जा 0 8 ने इथे केलं तर 9. चला 9 ने पण रिड्यूस करून घेऊया 9 2 जा 2 रिमेनिंग पुन्हा 9 2 जा 7 रिमेनिंग 9 7 जा संपलं 0.7 इतका पर्सेंटेज आला पाहिजे 227.7% 227.7% आणि 227.7% हे किती मिळतं तुम्हाला ऑप्शन नंबर बी जे डेसिमल पॉईंट आहे परत तो डिरेक्ट झाल्यासारखा दिसतो आहे बट तिथे डेसिमल पॉईंट आहे 227.7 येस जसा ऑप्शन नंबर बी. गुड मॉर्निंग उषा सर तुमच्यापैकी तर भरपूर विद्यार्थ्यांनी सॉल्व करून चुकलेले आहेत हा क्वेश्चन. ज्यांनी केला नसेल किंवा ज्यांना समजला नसेल की ॲक्च्युली काय करायचं होतं त्या क्वेश्चनमध्ये तर मी एक्सप्लेन करून दिलेलं आहे. चला क्लिअर आहे का क्लिअर असेल तर मार्क करा समोरच्या क्वेश्चनला डील करूया. इज इट क्लिअर येस व्हेरी गुड. सर नेक्स्ट क्वेश्चनला जोडून क्वेश्चन नंबर 13 काय बोलतोय क्वेश्चन नंबर 13 इफ 60% स्टुडंट आउट ऑफ टोटल स्टुडंट्स फ्रॉम हरियाणा हू अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ JEE हरियाणामध्ये JEEला किती स्टुडंट अप्लाय केले आहेत दॅट इज 16,400 अँड इथे बोलत आहे इफ 60% स्टुडंट्स आउट ऑफ द टोटल स्टुडंट्स ऑफ हरियाणा हू अप्लाइड फॉर JEE आर हॅव्हिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तर याचे किती पर्सेंट दॅट इज 60%. हे कोण आहे दॅट इज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत असा तो बोलतो आहे. तर याला आधी इलेक्ट्रिकल काय म्हणतो निकिता ऑप्शन नंबर डी ओके. तर आधी तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स काढून घेऊया आपण राईट ना 100चे 2 0 आणि 2 0 कॅन्सल आउट केले 6,006 जा 94 दॅट इज 38 दॅट इज हे काय मिळालं तुम्हाला टोटल इलेक्ट्रिकल इंजिनियर्सचे स्टुडंट्स इलेक्ट्रिकल इंजिनियरचे स्टुडंट्स मिळाले आहेत आणि समोर याच्यापासून काय प्रश्न तयार होत आहे समोर बोलत आहे की इलेक्टेड ॲज देअर इसेन्शियल क्वालिफिकेशन देन टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स फ्रॉम राजस्थानचे टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स काढायचे आहेत कुणाचे राजस्थानचे टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हू अप्लाइड फॉर JEE त्यांनी JEEला अप्लाय केलं आहे ईच
तर इथे तर ब्लँक दिसतंय तुम्हाला, हे ब्लँक दिसतंय, बट तुम्हाला कंडिशन दिली आहे ब्रॅकेटमध्ये. इट इज गिवन दॅट टोटल स्टुडंट्स फ्रॉम राजस्थान who applied for the 150% of the number of electrical engineers. मीन्स हा जो नंबर आहे याचा 150% आहे, तर 9840 याचा 150% आहे असा तो बोलतो आहे. सिम्पली याला कॅल्क्युलेट करणे आहे. चला कॅल्क्युलेट करून घेऊया. दॅट इज 0 0 0 कॅन्सल आउट करा. 15 4 दॅट इज 60 राईट, 6 रिमेनिंग. 15 8 120 दॅट इज 6 12 रिमेनिंग. 15 9 135 प्लस 12 147 असं काही ऑप्शनमध्ये मिळतं का चेक करणे आहे. 14,760. यस निकिता, ऑप्शन नंबर डी 14,760. प्रमोद गुड मॉर्निंग. यस आरती, इट मस्ट बी ऑप्शन नंबर डी. साधा सोपासा प्रश्न आणि साधे सोपेचेच असतात. अजून आपण क्रिटिकल पार्टकडे टर्न होणे आहे बरं का. आता तर आपण फक्त चार्टलाच फॉलो करतो आहे. समोर तुम्हाला बार ग्राफ्स येतील, त्यानंतर पाय चार्ट्स येतील, त्यानंतर लिनियर ग्राफ्स येतील, वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स तयार होतात. चला क्लिअर आहे. यस प्रेरणा क्लिअर आहे. ऑप्शन नंबर डी रोहित. यस चल क्लिअर असेल तर बाकीचे मला परत चला. यस यस प्रियंका. यस ऑलमोस्ट DI means dependable on the percentage profit and loss averages and ratio on proportion on. आणि हे सर्व टॉपिक्स तुम्हाला चांगल्याने येतात. दॅट्स वाय इथला कुठलाही प्रश्न मिसमॅच होणार नाही. इथला क्वेश्चन नंबर 14 म्हणजे क्वेश्चन नंबर 14 काय म्हणत आहे की टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स फ्रॉम MP वेर इज MP हियर इट इज. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स फ्रॉम MP who applied for the post of SCTO ब्लैंक है, SCTO ब्लैंक है, बट कंडीशन की है इज 80% ऑफ द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स हु अप्लाइड फॉर द JEE फ्रॉम दिल्लीवरून जेईला जितके अप्लाय केले आहेत. तर क्वेश्चन नंबर 14 मध्ये या 20,000चे किती पर्सेंट आहे. आणि 80% आहे असा बोलत आहे. कोण की ज्यांनी MPचे जे MPचे SCTO हे स्टुडंट्स की दिल्लीचे जे JEEचे स्टुडंट्स आहेत 20,000 त्याचा 80% आहे. तर चला कॅल्क्युलेट करा. 80% 0 0 कॅन्सल आउट करा. इथून मला 16,000 हे असतील SCTOचे MPचे स्टुडंट. SCTOचे स्टुडंट्स. ते क्वेश्चन काय विचारलं आहे. क्वेश्चन आपण तर याला फाइंड आउट करू का. SCTO असायला पाहिजे 16,000. कुणाचं उत्तर आलं आहे का याचं तर मार्क करून घ्या. आपण बघूया आन्सर काय. फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स फ्रॉम MP. आता MPचे टोटल नंबर ऑफ स्टुडंट बघायचे आहेत आपल्याला. हू अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ JEE देन AE देन SCTO अँड AMT. यांचे टोटल स्टुडंटची ॲडिशन तुम्हाला विचारलेली आहे. ज्यापैकी JEE तर दिलेली आहे तुम्हाला दॅट इज 12,500 प्लस AE पण गिवन आहे 8,400 प्लस SCTO तर हा आत्ताच राऊंड ठेवला आहे आपण दॅट इज 16,000 प्लस AMT दिला आहे का. यस दिला आहे 5,400. दॅट्स ऑल. तर यांची ॲडिशन करणे. ऑप्शन नंबर ए सर्व बोलत आहेत. बरं तुझे ऑप्शन दिसत नाही आहे. ऑप्शन समोरच्या शीटमध्ये आहेत. 42,300 येतं का. ॲडिशन चेक करा. तर चला 0 0 0 0 2 0 2 0 आपण घेऊन घेतले आहे. दॅट इज 5 + 4 9 9 + 4 दॅट इज 13 1 रिमेनिंग 12 1 + 1 13 13 + 8 21 21 + 37 37 + 5 42 42,300 आहे का. तर 42,300 यस ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळत आहे. ऑप्शन नंबर ए ॲडिशन करणे आहे. यस विशाखा प्रियंका अश्विनी प्रतीक आरती इट्स ऑप्शन नंबर ए. यस उषा ऑप्शन नंबर राईट.
सिम्पली SCTOचे कॅन्डिडेट्स फाइंड आउट करा आणि तुम्हाला तर सिम्पली ॲडिशनच विचारलेली आहे जी तुम्हाला सहज करता येईल. राईट. चला क्लिअर आहे. येस क्लिअर आहे. चला कन्सिडर्ड आहे, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चनसाठी आपल्याला क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 हा रॉंगली टेकन घेतला आहे बरं का. याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. क्वेश्चन नंबर 15 मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. बी शुअर. क्वेश्चन नंबर 15 मध्ये प्रिंटेड किंवा टायपिंग मिस्टेक आहे हे ऑलरेडी मला सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही करून बघितलं का क्वेश्चन नंबर 15? कुणाचा आला का तुमच्यापैकी? कोणाचं उत्तर येणारच नाही कारण तो टायपिंगमध्ये मिस्टेक झाले. तुमच्यापैकी आहे का कोणाचं उत्तर क्वेश्चन नंबर 15चं? एनीबडी? नाही निकिता येणारच नाही कारण हा 225% जो बोलतो आहे ना, 225% स्टुडंट्स ऑफ टोटल स्टुडंट्स फ्रॉम ऑल स्टेट टुगेदर टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ AMO. हे हा जो डेटा आहे AMOचा डेटा हा जो याच्यापैकी 225% कोण आहे? फ्रॉम MP. तर हा जो MP ब्लँक दिसतोय ना हा 225%. ऑलरेडी हे जे गिवन जे काही डेटा आहे तो तर फक्त 100%च असतो. बेटा गिवन डेटा 100%पेक्षा जास्त हा MP होऊ शकत नाही, शक्यच नाही. दॅट्स वाय मी सांगतो आहे की प्रिंटिंगमध्ये मिस्टेक किंवा टायपिंगमध्ये मिस्टेक आहे. तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकणार नाही. आता ॲक्च्युली त्या 225च्या जागेवर कोणती संख्या असायला पाहिजे हे अजून मला कन्फर्म नाही आहे. तर याचा आन्सर तुम्हाला मिळणार नाही. दॅट्स वाय त्याला प्रिंटिंग मिस्टेकमध्ये किंवा टायपिंग मिस्टेकमध्ये टाकून घ्या. तो क्वेश्चन रॉंग आहे बरं का. याच्या पूर्वी पण आपण खूप सारे टॉपिक्स बघितले. कुठे ना कुठे टायपिंग मिस्टेक किंवा प्रिंटिंग मिस्टेक आलेली आहे. तर ते त्या टायपिस्टने केलेली चुकी आहे. त्याच्या मागे आपण धावणार नाही. चला क्लिअर आहे. याला आपल्याला स्किप करणे आहे. क्लिअर आहे का? चला मार्क करा, तुमचे रिव्ह्यूज मार्क करा. क्लिअर आहे का? जर तो क्वेश्चनच रॉंग आहे तर त्याला सोडवता येणार नाही. येस क्लिअर आहे. तो टायपिंगमध्ये मिस्टेक आहे. चला मग इथपर्यंत जर तो डेटा संपलेला आहे आपला. समोरचा डेटा रिव्हील करूया आपण. याला पण फाइंड आउट करूया. इथे पण असंच काहीतरी दिसतं आहे की काहीतरी डेटा दिलेला आहे आणि काही डेटा मिसिंग आहे. तर काही डेटा दिलेला आहे, काही डेटा मिसिंग आहे. त्याला आपण फाइंड आउट करून घेऊया. चला तुमच्यापैकी जर भरपूर विद्यार्थ्यांनी याला पण डील केलेलं असेलच डेफिनेटली. तर क्वेश्चन नंबर 16 काय होतं? आता गिवन डेटा आपण क्वेश्चन वाचून स्टडी द टेबल केअरफुली अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. द टेबल बिलो शोज द डेटा अबाउट अ शॉप. एका शॉप संबंधित तो डेटा दिलेला आहे. त्यामध्ये मार्केट प्राईस काय असेल किंवा लॉस किती झाला किंवा प्रॉफिट काय झालेला आहे या संबंधित डेटा तुम्हाला दिलेला आहे. बट खूप सारा डेटा तर मिसिंगच दिसतो इथे राईट ना. एमध्ये प्रॉफिटचा डेटा मिसिंग आहे, मार्केट प्राईस मिसिंग आहे. बीमध्ये पण 2 एम्प्टी झाले. प्रत्येक कॉलममध्ये 2 एम्प्टी स्पेसेस आहेत. मीन्स डेटा मिसिंग आहे. बट तिथूनही तुम्हाला फाइंड आउट करणे आहे. गिवन कंडिशन्सनुसार तो डेटा फाइंड आउट करूया आणि क्वेश्चनचा आन्सर जनरेट करूया. राईट. आणि तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांनी केलेली असेलच. आय होप सो. क्वेश्चन नंबर 16 मध्ये काय बोलतो आहे? इफ द मार्केट प्राइस ऑफ A अँड B, आयटम A अँड आयटम B, इफ द मार्केट प्राइस ऑफ A अँड B, काय म्हणत आहे? मार्केट प्राइस. मार्केट प्राइस मीन्स प्रिंट व्हॅल्यू राईट. मार्केट व्हॅल्यू जी मार्क केलेली असेल ती त्यांचा रेशो दिला आहे दॅट इज 9:7. कोणाचा? A अँड Bचा यांचा रेशो दिला आहे 9:7. बट इथे जर तुम्ही बघा ना या Bमध्ये मार्केट प्राइस दिलेली आहे दॅट इज 140. बरं तुमच्यापैकी कोणाचे उत्तरे आले असतील तर मार्क करत चला. निकिता, उषा, प्रतीक, अश्विनी, रोहित, प्रमोद उत्तरे काढले असेल तर अश्विनी कोणत्या? ऑप्शन नंबर A. एनीबडी पुन्हा? काय होत आहे की इथे रेशो दिलेला आहे बट बीचा मार्केट प्राइस दिलेला आहे दॅट इज 140. मीन्स याला 20 ने मल्टिप्लिकेशन केला तर तो तयार होतं. याला पण 20 ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल.
हा तर रेशोचा रूलच आहे, रेशो अँड प्रोपोर्शनचा, राईट. पुन्हा कोणाची उत्तरे आली का रे? अश्विनीचे आन्सर आले ऑप्शन नंबर ए. अगेन एनीबडी? चला याला मॉडिफिकेशन करू. हा होता 180. हा काय झाला 180? दॅट इज मार्क प्राइस. मार्क प्राइस बरं का. अँड ऑलवेज आपण हे शिकलो रेशो अँड प्रोपोर्शनमध्ये की मार्क प्राइसपासून फक्त जनरेट केल्या जाते तुमची सेलिंग प्राइस ऑनली, राईट. मार्क प्राइसपासून सेलिंग प्राइसच तुम्हाला मिळेल, कारण मार्क प्राइसवर काहीतरी डिस्काउंट देण्यात येतं. जे काही डिस्काउंट देण्यात येतं ते फक्त आणि फक्त मार्क प्राइसवर देण्यात येतं. दॅट्स वाय त्याच्यापासून सेलिंग प्राइस कन्वर्ट करतात. चला क्वेश्चनमध्ये वाचूया, बघूया आपण की काय करायचं आपल्याला. कॉस्ट प्राइस ऑफ ॲटम आहे, कॉस्ट प्राइस काढायची आहे बरं का. पण या कॉस्ट प्राइस काढण्यासाठी तुम्हाला सेलिंग प्राइस आधी काढावं लागेल. तर आधी सेलिंग प्राइस काढून जाऊ. बट इथे बोलतोय डिस्काउंट किती दिले? दॅट इज 20%. तर आपण यांच्यापासून सेलिंग प्राइस जनरेट करूया की हा 180 जो आहे 180 याला डिस्काउंट देण्यात आलेला आहे 20%चा. इट मीन्स 20% डिस्काउंट मीन्स 80%च व्हॅल्यू येत होतील त्याचे, राईट ना. 20% डिस्काउंट दिला आहे, इट मीन्स 80. तर इथून काय मिळेल आपल्याला? इथून मिळेल आपल्याला सेलिंग प्राइस, राईट. 2 कॅन्सल आउट केले, 88 द्या 144. हा मिळाला तुम्हाला सेलिंग प्राइस बरं का, सेलिंग प्राइस. बट क्वेश्चन काय विचारलं आहे? क्वेश्चन विचारला आहे फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द आयटम. आपल्याला कॉस्ट प्राइस काढणे आहे. सेलिंग प्राइस टू कॉस्ट प्राइस मीन्स डिव्हिजन, राईट. अँड इथे बघा 10% लॉस बोलत आहे एच्या कॉलममध्ये. एच्या कॉलममध्ये 10% लॉस बोलत आहे. कॉस्ट प्राइस काढणे आहे मीन्स ही जी सेलिंग प्राइस आली आहे 144, याच्यावर 10% लॉस होत असेल, इट मीन्स 90% मिळत असेल. आणि 90% मिळतं, 90ने डिव्हिजन करूया, कारण सेलिंग प्राइस टू कॉस्ट प्राइस आपला कॉन्सेप्ट आहे डिव्हिजन. कॉस्ट प्राइस टू सेलिंग प्राइस दॅट इज मल्टिप्लिकेशन. वारंवार आपण शिकत आलेलं आहे. अश्विनी बोलतो आहे सॉरी डी डजंट मॅटर अश्विनी, बट प्रयत्न केला हेच महत्त्वाचं आहे. चला हा तर तयार आहे तुमच्या कॉस्ट प्राइसचा 1%. वारंवार बोलत आलेलं आहे की सेलिंग प्राइसला लॉस झालेला आहे 10%, तर 90ने डिव्हिजन करू, दॅट इज द 1% ऑफ कॉस्ट प्राइस मल्टिप्लाइड बाय 100. तर यांच्यापासून जी काही तयार होईल इट मस्ट बी युअर आन्सर. 0 आणि 0 कॅन्सल आउट करा, इथून याला रिड्यूस करा, दॅट इज 16 इंटू 10 दॅट इज 160 रुपीज व्हायला पाहिजे. कॉस्ट प्राइस मीन्स तुमच्या क्वेश्चनचा आन्सर 160. येस रोहित 160. येस उषा, प्रमोद व्हेरी गुड. डी येस निकिता, ऑप्शन नंबर डी 160 व्हायला पाहिजे तुमच्या या क्वेश्चनचा आन्सर. येस विशाखा, प्रेरणा, ठीक. मी तुम्हाला वारंवार DI शिकवताना सांगत आलेलो आहे पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस. आता हे तर सर्व प्रॉफिट अँड लॉसचं दिसतं बरं का मला, कारण प्रॉफिट लॉस मार्केट प्राईस ते दिलेलं आहे. तर प्रॉफिट अँड लॉसचे पण कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर असतील तर याचं पण आन्सर तुम्हाला पटकनच मिळेल. अँड रेशो प्रोपोर्शन अँड ॲव्हरेज बस खतम. याचे फंडे तुमचे क्लिअर आहे, सर्व कॉन्सेप्ट क्लिअर आहे, सर्वच्या सर्व मार्क्स मिळतील. यस विशाखा 160. चला क्लिअर आहे, फायनली मार्क करून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चनला मूव करूया. येस प्रमोद, प्रतीक, येस. चला नेक्स्ट क्वेश्चन काय बोलतो आहे आणि काय करायचं. क्वेश्चन नंबर 70 तुमच्यापैकी कोणी करून ठेवलेले असतील तर त्याचे आन्सर तुम्हाला शो करता येतील, राईट. जसं अश्विनीने केलं होतं किंवा याच्यापूर्वी तुम्ही पण आन्सर सेंड केले होते. तर आन्सर जर सोडवलं असेल तर आन्सर काढा बरं का. ते बरोबर आहे की चूक आहे ते तर आपण इथे मेन्शन करूया. आणि जर बरोबर असेल तर खूपच छान, ॲक्युरेट, राईट. बट जर चुकलं असेल तर ॲक्च्युली चुकी कुठे झाली त्याला फाइंड आउट करूया आपण. ओके चला तुमच्यापैकी कोणाचं आलं असेल आन्सर. तर इफ द ॲव्हरेज मार्केट प्राईस ऑफ आयटम सी इज C and E. Okay, the average market price of item C and E. C and E average. Question number 70. C and E average of C and E. The average means average दिलेलं आहे, that is 525. तर आपण त्याची टोटल काढू. Total of C and E means 525 into 2, right? Means 5, 10, 10, 50 हा मिळतो टोटल.
टोटल काय मिळेल तुम्हाला 1050. राईट. बरं तुमच्यापैकी कोणाचं उत्तर आलं असेल तर मार्क करता येईल. 1050 हा मिळाला आहे तुम्हाला टोटल. कुणाचा? सी अँड ईचा टोटल. सी अँड ईचा टोटल मिळाला आहे, दॅट इज 1050. क्वेश्चनमध्ये काय बोलतात चला बघू तर. अँड मार्केट प्राइस ऑफ सी इज ट्वाइस द मार्केट प्राइस ऑफ आयटम ई. सी अँड ईचा मार्केट प्राइस. तर हा ट्वाइस आहे आणि हा सिंगल आहे, तर हा एक्स असेल तर हा 2x असेल आहे ना. मार्क प्राइस सी ट्वाइस आहे कुणाचा? ईचा मार्क प्राइस. मार्क प्राइस अँड मार्क प्राइस टोटल मिळाली आपल्याला दोघांची मिळून, दॅट इज 1050. तर डिस्ट्रीब्यूट करता येईल राईट ना. हा 2:1 मध्ये आहे, 2:1 मध्ये आहे, मीन्स 3 ने याला रिड्यूस करा, 1050 डिव्हिजन 3. तर हा मिळतो तुम्हाला 350 राईट ना. हा मिळतो तुम्हाला 350 मीन्स हा 350 × 2 हा 700 आणि हा 350 राईट. हे तर क्लिअर आहेच तुमचं. फटाफट ते बदल. पेनही चालवण्याची गरज नाही. ऑप्शन नंबर डी बोलते आहे प्रियंका अश्विनी. ऑप्शन नंबर डी. पेनसुद्धा चालवण्याची गरज नाही. ते तर असं डोक्यात डोळ्याने दिसतंच आहे राईट. वारंवार करत बसण्याची गरज नाही. इन्स्टंटली झालं पाहिजे. चला 700 मिळतो आहे सी मार्क प्राइस अँड ही मिळतो आहे 350 350. चला ऑप्शन नंबर डी तुमचा आन्सर मिळत आहे. particular question see twice the market price of E. Then find the cost price of item C. cost price काढणे आहे बरं का. cost price कुणाचा cost price काढणे आहे? item C. item C ची cost price काढणे आहे. तिथे प्रॉफिट होत आहे 40%. 40% ॲट कंडिशन ही दिली आहे. कंडिशन डिस्काउंट अलाउड 25%. 25% डिस्काउंट आहे. ही मार्क प्राइस आहे बरं का. सी ची मार्क प्राइस कोणती आहे? दॅट इज 700. याच्यावर 25% डिस्काउंट देण्यात येत आहे. 25% डिस्काउंट म्हणजे 75 गिवन होतील ते 75. तर याच्यापासून तयार झाली काय तुमची सेलिंग प्राइस. याच्यापासून काय तयार झाली? सेलिंग प्राइस. पण तुम्हाला क्वेश्चन काय विचारला आहे? कॉस्ट प्राइसचा. आणि कॉस्ट प्राइसमध्ये प्रॉफिट किती होत आहे? दॅट इज 40%. 40% प्रॉफिट होत आहे त्याच्यामध्ये. तर 40% मीन्स 140 ने डिव्हिजन करू इंटू 100. यांच्यापासून जी काही व्हॅल्यू तयार होईल ती होईल तुमची कॉस्ट प्राइस राईट ना. असं काहीतरी 375 रोहित बोलतो आहे डी 250. डीच्या तर 375 आहे रे. चला रिड्यूस करा. 100 and 100 कॅन्सल आउट करा. 0 and 0 कॅन्सल आउट करा. 14 5 जा आणि 5 × 75 375 असायला पाहिजे तुमच्या या क्वेश्चनचा आन्सर. जे ऑप्शन नंबर डी बोलते आहे. येस निकिता 375. येस ऑल ऑफ यू. ऑप्शन नंबर डी रोहित. ऑप्शन नंबर डी प्रेरणा. ऑप्शन नंबर डी अश्विनी. यस प्रियंका. कॉन्सेप्ट क्लिअर आहेत की जर डिस्काउंट दिलं तर काय करणे, जर प्रॉफिट होत असेल तर काय करणे, लॉस होत असेल तर काय करणे. तर डिरेक्टली त्याला आपण व्हॅल्युएट करू. येस ऑप्शन नंबर डी. चला क्लिअर आहे ऑल ऑफ यू. सर्वांचं तर ऑप्शन नंबर डीच मिळत आहे. इट मीन्स क्लिअर आहे राईट ना. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 18. काय बोलत आहे? काय करणे आहे आपल्याला? फाइंड द मार्केट प्राइस. फाइंड करणे आहे. फाइंड द मार्केट प्राइस ऑफ आयटम ई when 40% डिस्काउंट इज अलाउड. आयटम ई हा बघा हा आयटम ई राईट ना. ज्याला 20% प्रॉफिट होत आहे गिवन चार्टपर्यंत. ओके. बट मार्क प्राइस आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर 40% डिस्काउंट देण्यात आलेला आहे त्याला. अँड द कॉस्ट प्राइस ऑफ आयटम ई. कॉस्ट प्राइस ऑफ आयटम ई इज ट्वाइस द मार्क प्राइस ऑफ आयटम बी. हा हे बघा आयटम बी ची कॉस्ट मार्क प्राइस म्हणजे 140. तर कॉस्ट ऑफ ई काढूया आपण. क्वेश्चन नंबर 18. कॉस्ट प्राइस ऑफ ई काढणे आहे. तर तो बीची जी मार्क प्राइस आहे, बीची जी मार्क प्राइस आहे त्याचा ट्वाइस आहे असं बोलत आहे. तर बीची मार्क प्राइस आहे दॅट इज 140 राईट ना. 140. तर 140 × 2 मीन्स तो आयला पाहिजे 280 रुपीज राईट ना. चला तुमच्यापैकी कोणाचं उत्तर आलं असेल या क्वेश्चनचं तर मार्क करा. 280 रुपीज मिळाली आहे कॉस्ट प्राइस. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करते आहे?
If the average market price of find the market price, mark price per lot. समजा मार्क प्राइस घेतोय मी x, मार्क प्राइस घेतोय मी x रुपीज आणि कॉस्ट प्राइस तर माझ्याकडे आलेली आहेच. तर मार्क प्राइस पासून कॉस्ट प्राइस कशी जनरेट होईल? तर मार्क प्राइस पासून मला आधी तयार करावी लागेल सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस कशावर डिपेंड आहे? माझ्या डिस्काउंटवर डिपेंड आहे की डिस्काउंट मिळाले त्याला 40%. मीन्स मार्क प्राइस ही जी आहे x रुपीज, मार्क प्राइस ही जी आहे x रुपीज याला जर डिस्काउंट मिळत आहे 40%, मीन्स या मार्क प्राइसवर 60% अलाउड होईल, राईट ना. ऑलवेज मार्क प्राइस टू सेलिंग प्राइस करताना डिस्काउंट मिळतं की त्याला आपण 100मधून मायनस करतो. 100 मायनस 40 दॅट इज 60% असायला पाहिजे. तर ही तर तयार झाली तुमची सेलिंग प्राइस, ही तयार झाली तुमची सेलिंग प्राइस. आता यांच्यापासून जर मला कॉस्ट प्राइस जनरेट करायची असेल, कॉस्ट प्राइस, तर मला इथे बोलतोय की 20% प्रॉफिट आहे त्याला. तर या सेलिंग प्राइसला 20% प्रॉफिट होतं आहे. मीन्स 120 ने मी डिव्हिजन करेल, राईट ना. आणि मल्टिप्लाइड बाय 100 करेल तर माझी कॉस्ट प्राइस तयार होईल. अँड कॉस्ट प्राइस इथे आपण ऑलरेडी काढून ठेवलेली आहे, दॅट इज 280 रुपीज. ऑप्शन नंबर ए बोलतो आहे येस. तर कॉस्ट प्राइस आपण इथे काढून ठेवली आहे, दॅट इज 280, राईट ना. आपला कॉन्सेप्टच हा आहे प्रॉफिट अँड लॉसचा की मार्क प्राइस दिलं असेल आणि डिस्काउंट दिलं असेल त्याच्यापासून फक्त सेलिंग प्राइसच जनरेट होतं. आणि ही जनरेट झाली तुमची सेलिंग प्राइस. आणि सेलिंग प्राइस टू कॉस्ट प्राइस काढायची आहे. इट मीन्स डिव्हिजन. 20% प्रॉफिट होता है. प्रॉफिट मीन्स 100 + 20 दॅट इज 120 ने डिव्हिजन करूया मल्टिप्लाइड बाय 100, राईट ना. याच ऑप्शन नंबर ए. चला एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करणे आहे. एक्सची व्हॅल्यू इथून मिळेल तुम्हाला काय? तर हा 100 आणि 100 रिड्यूस करून घ्या. 62 ला इकडे कन्वर्ट करा. मीन्स x = 28 × 2 दॅट इज 56 and 0 560 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर ए, ऑल ऑफ यू, इज द राईट आन्सर. तिथल्या तिथे सॉल्व होतो बट आपल्याला त्याला करून क्लिअर. चला क्लिअर आहे का? कॉन्सेप्ट अप्लाय केले आहेत आपण त्याच्याशिवाय दुसरा कुठल्याही मेनू गेलेलो नाही. येस क्लिअर आहे. ते कॉन्सेप्ट आता तुमच्या रक्ताच्या थेंबात तयार झाले पाहिजे तर क्वेश्चनचे आन्सर्स क्लिअर आहे सर्वांचं. कुठलाही काही डाऊट नाही. तर नेक्स्ट क्वेश्चनला डील करूया. क्वेश्चन नंबर 19. चला काय होतं? इफ the loss incurred in item B is ₹20. आयटम बी कुठे मिळते? हा, राईट. त्याच्याही आपल्याला फक्त मार्क प्राइस दिलेला आहे 140. बट इथे बोलतो आहे की लॉस झाला आहे. लॉस किती झाला आहे? दॅट इज 20 रुपीज. 20 रुपीजचा लॉस झालेला आहे. वेन 25% डिस्काउंट इज अलाउड. जेव्हा 25% डिस्काउंट दिलं जातं त्यावेळेस त्याला 20 रुपयाचा लॉस होता है. 20 रुपीज अलाउड. देन ॲट व्हॉट प्राइस द आयटम शुड बी सोल्ड टू अर्न 5% प्रॉफिट. बघा, बीचा मार्क प्राइस दिला आहे 140. बीचा मार्क प्राइस दिला आहे 140. याच्यावर जेव्हा तो 25% डिस्काउंट होतो, मीन्स 140चे 25% डिस्काउंट मीन्स 75% जेव्हा घेतो आहे तेव्हा त्याला 20 रुपयाचा लॉस होतो, राईट. म्हणजे ही झाली त्याची सेलिंग प्राइस. राईट. सेलिंग प्राइसमध्ये त्याला 20 रुपये लॉस होत आहे. बट या सेलिंग प्राइसमध्ये त्याला 20 रुपीज जास्त मिळाले असते तर त्याची कॉस्ट प्राइस तयार झाली असते, राईट ना. 25% तो डिस्काउंट होत आहे तर त्याला 20 रुपीजचा लॉस होता. म्हणजे यांच्यापासून तर जनरेट होईल. यांच्यापासून काय जनरेट होईल? तुमची सेलिंग प्राइस समजा 100 रुपीज झाली तर त्या सेलिंग प्राइस 100 रुपीजमध्ये 20 रुपीज लॉस आहे त्याला. 20 रुपीज लॉस कुणाला अपेंड केलं जाईल? दॅट इज कॉस्ट प्राइस. 100 रुपीज सेलिंग प्राइस असेल आणि 20 रुपीज लॉस असेल तर 100 + 20 120 रुपीज ही त्याची कॉस्ट प्राइस होईल,
राईट. तर आपण काय केलं आहे, कॉस्ट प्राईस काढण्यासाठी त्याच्यामध्ये 20 आपण ॲड करून देऊया. ॲड करून दिले तर इथून मिळेल आपल्याला कॉस्ट प्राईस, इथून मिळेल आपल्याला कॉस्ट प्राईस. चला कॉस्ट प्राईस जनरेट करून देऊया. काय काय तर इथे आय थिंक 3 4 जा 4 ने रिड्यूस केलं 35 इंटू 3 दॅट इज 105 प्लस 20 मीन्स 125 रुपीज मिळाली तुम्हाला कॉस्ट. काय बोलते ऑप्शन नंबर ए, निकिता बोलते ऑप्शन नंबर ए, अश्विनी बोलते ऑप्शन नंबर सी, प्रियंका ऑप्शन नंबर सी. आता ही कॉस्ट प्राईस मिळाली. प्रश्न अजून इथे संपलेला नाही आहे. प्रश्न समोर बोलतो आहे, समोर क्वेश्चन काय बोलतो आहे की ॲट व्हॉट प्राईस द आयटम शुड बी सोल्ड टू अर्न 5% प्रॉफिट. या 125 वर 5% प्रॉफिट पाहिजे आहे. कॉस्ट प्राईस टू सेलिंग प्राईस मीन्स 100 प्लस 5 105 डिव्हिजन 100 इक्वल टू सेलिंग प्राईस होईल 5% ची आहेत ना. चला करा कॅल्क्युलेट काय मिळतं आहे. चला काय मिळतं आहे 125 दॅट इज 1000 मीन्स 8 1 जा 2 रिमेनिंग 8 3 जा 1 रिमेनिंग 8 1 जा 0.25 131.25 आहे का ऑप्शनमध्ये 131.25. यस ऑप्शन नंबर सी. येस ऑप्शन नंबर सी. प्रियंका, प्रतीक, प्रमोद अँड ऑल ऑफ यू ऑप्शन नंबर सी असायला पाहिजे राईट ना. तर तुमच्यापैकी कोणी हे जे काढलं ते 125 ती काय काढली आहे, ती कॉस्ट प्राईस काढली आहे बरं का, कॉस्ट प्राईस. पण आपल्याला जे सेलिंग प्राईस विचारली आहे विथ 5% प्रॉफिट. चल क्लिअर असेल तर मार्क सी ऑप्शन नंबर सी. येस व्हेरी गुड. चला या डेटाचा लास्ट क्वेश्चन दिसतोय, याला सॉल्व करू. काय होतं इथं रेशो ऑफ मार्क प्राइस ऑफ आयटम ए टू आयटम डी. आयटम ए टू आयटम डी. क्वेश्चन नंबर 20. तुमच्यापैकी कुणाचं आलं असेल उत्तर तर मार्क करा की इफ द रेशो ऑफ द मार्केट प्राइस ऑफ आयटम ए टू आयटम बी इज 19:50. 19:50. बरं आयटम ए आहे हा, आयटम बी आहे हा. तर डीचा 150 तुम्हाला गिवन आहे, एचा माहिती नाही. तर हा 150 तयार होण्यासाठी मल्टिप्लाइड बाय 10 करावं लागेल. तर याला पण मल्टिप्लाइड बाय 10 करून 190 मिळाली तुम्हाला एची कॉस्ट, सॉरी एची मार्क. एची काय मिळाली तुम्हाला मार्क. आता यांच्यापासून काय क्वेश्चन जनरेट होत आहे तर समोर वाचू. The ratio of the mark price of is 1950. Then find the cost price of item E. Item E चा cost price करायचा आहे बरं का. दिलेला डेटा आहे ए आणि डीचा, बट क्वेश्चन तयार होत आहे तुमच्या ईचा कॉस्ट प्राइस काढण्याचा. इफ नो डिस्काउंट इज अलाउड. बघा क्वेश्चनमध्ये काय बोलत आहे की डिस्काउंट अलाउड नाही आहे. मीन्स मार्क प्राइस जी काही तयार होत असेल ना त्याच्यावर मला 20% प्रॉफिट दाखवणे आहे बस. डिस्काउंट अलाउड नाही आहे. डिस्काउंट अलाउड नसेल इट मीन्स मार्क प्राइसच तुमची सेलिंग प्राइस होत असतं. तर मार्केट आणि गिवन दिलं आहे की मार्क प्राइस ऑफ ए अँड ई आर इक्वल. तर ए आणि ई इक्वल असेल तर हा 190 हा ईचा सुद्धा मार्क प्राइस होईल राईट ना. हा ईचा सुद्धा काय होईल मार्क प्राइस. आणि या 190 जर होत असेल याच्यावर डिस्काउंट तर काहीच देण्यात येत नाही. इट मीन्स मार्क प्राइसच सेलिंग प्राइस होईल. सेलिंग प्राइस 190 रुपीज आणि त्याला प्रॉफिट होतं बघा 20% इथे. तर 20% प्रॉफिट होत असेल मीन्स या सेलिंग प्राइसवर 100 प्लस 20 120% मिळत असेल अँड मल्टिप्लाइड बाय 100. तर याची कॉस्ट प्राइस जनरेट होईल. आणि क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे फाइंड द कॉस्ट प्राइस. चला काय मिळतं आहे नन ऑफ दीज 0 कॅन्सल आउट केला, डिव्हिजन होत नाही. डेसिमल पॉईंटमध्ये आहे का नाही. दॅट्स वाय नन ऑफ दीज नॉट. कारण डेसिमल पॉईंटमध्ये जनरेट होईल आहे. अप्रॉक्सिमेट असा पण प्रश्न विचारलेला आहे. अप्रॉक्सिमेट असता तर आपण त्याला डील करून बघितला असता राईट. बट अप्रॉक्सिमेट असा शब्द वापरलेला नाही आहे. दॅट्स वाय सरळ डिव्हिजनच होणार नाही. आणि तुम्हाला ऑप्शन दिले आहेत कम्प्लीट होल नंबरमध्ये. दॅट्स वाय येस
none of these, none of these, none of these. चला क्लियर आहे का? 2 डेटा संपले आहेत आपले. समोर जाऊया. यस, फायनली मार्क करा. क्लियर आहेत का? यस, क्लियर आहे, क्लियर आहे. यस, क्लियर आहे. चला मग समोर जाऊया. थोडीशी बोर्डची साफसफाई करून घेऊया आधी आणि मग समोर जाऊया. काय साफसफाई केली चलिए इन्स्टंट. आता सुरू होतात तुमची बार ग्राफ्स. राईट, बार ग्राफ्सला डील करणे आहे की त्यामध्ये काही डेटा दिलेला आहे आणि त्याचे पर्सेंटेज काय म्हणतात. द फॉलोइंग बार ग्राफ शोज द पर्सेंटेज ऑफ फॉरेनर टुरिस्ट ऑफ डिफरंट एज ग्रुप. वेगवेगळ्या एज ग्रुपचे डिफरंट फ्रॉम 5 डिफरंट कंट्रीज. 5 वेगवेगळ्या कंट्रीजचे. दॅट इज UK, चायना, रशिया, जपान अँड कॅनडा. 5 वेगवेगळ्या दिलेले आहेत. different countries who visited the Red Fort of India in 2016. The visitors is also mentioned with each country. Mention केलेले आहेत. Study the bar graph carefully to answer the given question. आता जर याला मी फ्लिप केला तर क्वेश्चन्स जे वर्ड आहेत ते इकडे दिसतील बघा. बट ह्याला डील करताना आपल्याला तो बार ग्राफ लागेल. अँड तुमच्याकडे जर प्रिंट केलेली असेलच तर मी काय करतोय की याला ग्राफला असंच ठेवतोय. याला ग्राफला असंच ठेवतोय अँड क्वेश्चन्स मी घेतोय या प्रिंटमध्ये. क्वेश्चन्स मी घेतोय या प्रिंट. कारण वारंवार आपल्याला फ्लिप करावं लागेल आणि तुमच्याकडे तर क्वेश्चन्स आहेतच. क्वेश्चन्स तर आहेतच. तर डिरेक्टली क्वेश्चन घेतोय मी इथून अँड डेटा घेतोय इथून. आपण याला सॉल्व करू. अँड ऑलमोस्ट तुमच्यापैकी तर काही विद्यार्थ्यांनी सॉल्व करून बघितलं असेलच. डेफिनेटली करून बघितलं असेल तर ते मला आन्सरसुद्धा मेन्शन करत चला. राईट, चला क्वेश्चन नंबर 21 बघा काय होतं आहे. क्वेश्चन नंबर 21. चला तात्पुरता तर फ्लिप करून घेऊया, नंतर तर आपल्याला परत इथेच येते. ठीक. क्वेश्चन नंबर 21 बोलत आहे फाइंड द ॲव्हरेज नंबर ऑफ फॉरेनर टुरिस्ट ऑफ एज ग्रुप ऑफ 30 to 40 years फ्रॉम ऑल कंट्रीज टुगेदर. 30 to 40 पर्यंतचे जे टुरिस्ट आहेत ऑल कंट्रीजचे, त्यांचा काय काढायचं आहे तुम्हाला. त्यांचा काढायचा आहे ॲव्हरेज. तर 30 to 40 बघा. 30 to 40 मीन्स मिडल टर्म, मीन्स मिडल. अँड टोटल इथे दिलेलं आहे दॅट इज 50,000, 75,000, 35,000, 40,000 अँड 60,000. अँड मिडल टर्म मीन्स हे पर्सेंटेज दिले आहेत. हा दिला 36%, हा 42%, हा 24%, 22% आणि 26%. मीन्स ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांचे ते पर्सेंटेज काढणे आहे. अँड त्यांचा काढणे ॲव्हरेज टोटल 5 आहेत. तर त्या सर्वांची टोटल निघाल्यानंतर त्यांच्या ॲडिशनला 5ने डिव्हिजन करणे आहे. आता इथे तयार होतं तुमचे कॅल्क्युलेशनचे स्किल्स की फटाफट कॅल्क्युलेशन्स करता आले पाहिजे. चला UK, चायना, रशिया, जपान, कॅनडा हे जरी नाव लिहिले असतील तरी आपण त्याला न लिहिता डिरेक्टली आपण डील करूया की 50,000चा 1% दॅट इज 500 इंटू किती पर्सेंट येणे आहे दॅट इज 36 इंटू 500 तुम्ही सांगितलं 18,000. राईट ना. देन नेक्स्ट 75,000चा 750 इंटू किती पर्सेंटेज दिले दॅट इज 42%. 42 7 4 28 20 प्लस दॅट इज 34 10 0 मीन्स काय मिळतं 005 दॅट इज 13 31 500. राईट. नेक्स्ट दिला आहे 35,000चा 1% 350 मल्टिप्लाइड बाय 24 0 24 5 120 84 हा मिळाला आहे. नेक्स्ट दिलेला आहे 40,000चा 1% 400 इंटू पर्सेंटेज दिला दॅट इज 22 मीन्स 8800. राईट. फायनली लार्ज दिला आहे 60,000चा 1% 600 इंटू पर्सेंटेज दिला आहे 26. राईट. 00 36 हा मिळेल.
हे काय मिळाले तुम्हाला, हे काय मिळाले की तितके पर्सेंट विजिटर्स मिळाले, राईट. आणि यांचा काढणे आहे तुम्हाला ॲव्हरेज, मीन्स या सर्वांची टोटल डिव्हिजन 5 करूया, राईट, राईट ना. चला इथूनच करून घ्या की काय तयार होत आहे. आणि 2 0 2 0 2 0 सर्वांमध्ये मिळतो आहे, राईट. 0 5 5 + 4 9 9 + 8 17 17 + 6 that is 23 2 remaining 10 10 + 1 11 11 + 8 that is 19 19 27 27 + 5 32 3 remaining +1 4 4 + 3 that is 7 7 8 7 7 आणि 1 8 division 5, right. 16,460 काय मिळतं आहे लगेच 1 3 remaining 6 2 remaining 4 3 remaining 6 0 असं काय मिळतं का बघा. 16,400 अँड येस रोहित उषा. आता डिपेंड करतो तुमचे कॅल्क्युलेटिव्ह स्किल्स किती फास्ट आणि ॲक्युरेट आहेत, बरं का. चला क्लिअर आहे का. पुढे मिळतं ऑप्शन नंबर सेकंड, ऑप्शन नंबर बी. यस 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 व्हेरी गुड विशाखा. यस प्रमोद. चला क्लिअर आहे, मार्क करा पटकन. नेक्स्ट क्वेश्चनला चला. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22. काय बोलत आहे. टोटल नंबर ऑफ फॉरेनर टुरिस्ट एज ग्रुप ऑफ 20 to 25, बघा 20 to 25 20 to 25 एज ग्रुप से टोटल नंबर ऑफ फॉरेनर टुरिस्ट years from UK and Russia together, UK and Russia together is what percent more or less the total number of foreign tourists age group 20 to 25 years from China and Japan. China and जपानच्या किती पर्सेंटने कमी और लेस आहे कंपेअर करणे चायना अँड जपान टू UK and रशिया. UK and रशिया आणि किती पर्सेंट मोर और किती पर्सेंट लेस. चला डील करूया. चला 20 to 25 means first bar that is 24% off of 50,000 UK, बरं का. काय आपला आधी काय दिलेलं आहे UK and Russia टुगेदर. क्वेश्चन नंबर 22 UK and Russia. चल काढूया UK काढूया. that is 50,000 का 1% that is 500 into 24 5 जा 120 means 12,000 मिळालं प्लस UK and Russia 35,000 means 350 मल्टीप्लाइड बाय किती मिळतं आहे 20%, बरोबर आहे 20%. हा मिळतं आहे 7,000, राईट. त्यांची ॲडिशन करूया किती मिळतं टोटल 12 + 7 दॅट इज 19,000, राईट. ही मिळाली आहे UK and Russia, राईट. तुमच्यापैकी कोणी उत्तर काढलं असेल तर मार्क करता येईल. देन 20 to 25 years फ्रॉम चायना अँड जपान. चायना अँड जपान. चायना व्हेरी चायना हाय 75,000 मीन्स 750 इंटू किती पर्सेंट आहे दॅट इज 30%, राईट. मीन्स 22,500 प्लस जपान 40,000 मीन्स 400 1% इंटू 28%, राईट. 4 × 32 3 remaining 11 0 यांची ॲडिशन करूया किती मिळतं आहे की 0 0 0 0 25 दॅट इज 7 दॅट इज 33, राईट. हे मिळाले कोणाचे की चायना अँड जपानचे. क्वेश्चनमध्ये असं बोलत आहे की ॲप्रॉक्सिमेटली, बघा कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये ॲप्रॉक्सिमेटली हा शब्द वापरलेला आहे क्वेश्चनमध्ये बघा. ॲप्रॉक्सिमेटली मीन्स ॲप्रॉक्सिमेटली डील करणे आहे त्याला. तर हा किती पर्सेंट मोर और लेस आहे विथ कम्पेअर टू चायना अँड जपान. तर आधी मोर और लेस यांचे डिफरन्स काढूया. तर इथे असं दिसतं आहे की हा 33,000 पेक्षा हा लेस आहे, मीन्स पर्सेंट लेस काढणे आहे.
means 33,700 minus 19,000 यांची डिफरन्स काढूया. डिव्हिजन 1% ऑफ 33,700 राईट ना. तर पर्सेंट लेस काढूया. चला बघूया. 0 0 that is 7 right. 33 that is 14 डिव्हिजन 1% ऑफ. आता ॲप्रॉक्सिमेटली जर बोलतोय तर याला ॲप्रॉक्सिमेटली जरा जिथे डिव्हिजन करता येईल तर 3 आपण 5 करून घेऊया राईट ना. 335 मीन्स 5 ने रिड्यूस करता येईल. 5 ने रिड्यूस केलं तर 5 2 जा 4 रिमेनिंग 5 9 जा 5 4 जा 0 डिव्हिजन याला 5 ने केला तर 67. याला पुन्हा ॲप्रॉक्सिमेटली करा. 67ला 66 करा मीन्स 66 ने रिमूव्ह करता येईल. ॲप्रॉक्सिमेटली काढणे आपल्याला तर जास्त भानगड नाही. तर ॲप्रॉक्सिमेटली काढू. 66 ने जर रिमूव्ह केला तर 6 4 जा दॅट इज 5 6 9 जा 0 डिव्हिजन 11. आता 11 ने जवळपास 11 4 जा 44 5 रिमेनिंग 11 4 जा ॲप्रॉक्सिमेटली 44 असायला पाहिजे. ऑप्शनमध्ये 44 मिळतं का? यस. ऑप्शन नंबर ए बघा. ॲप्रॉक्सिमेटली जवळपास 44 ॲप्रॉक्सिमेटली. यस यस उषा. ॲप्रॉक्सिमेटली 44% असायला पाहिजे राईट ना. चला क्लिअर आहे का? मार्क करा. ऑप्शन नंबर ए. यस यस भेट ना. ऑप्शन नंबर ए. यस विशाखा. ऑप्शन नंबर ए. इट मस्ट बी अप्रॉक्सिमेटली 44% आणि जे मिळतं तुम्हाला ऑप्शन नंबर एला राईट. अप्रॉक्सिमेट आहे मीन्स जास्त ताण करून घ्यायचा नाही. जवळपास जे मिळेल त्याला कॅन्सल आउट करत. यस यस क्लिअर आहे क्लिअर आहे. यस व्हेरी गुड. चला क्लिअर आहे. तर थोडीशी बोर्डची साफसफाई करून घेऊया अँड अगेन नेक्स्ट क्वेश्चनला डील करू. झटक्यातच साफसफाई होती. चला नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय बोलतोय? क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23. फाइंड द टोटल नंबर ऑफ फॉरेनर टुरिस्ट ऑफ एज ग्रुप ऑफ 40 years and above. 40 years and above is third column right. Visited to Red Fort from all the countries together. Above 40 years means last column 40%, 28%, 56%, 50% and 20% यांची टोटल काढणे आहे. बघा इथे टोटली मोठ्या मोठ्या संख्येत दिलेली आहे. चला फटाफट सॉल्व करा. क्वेश्चन नंबर कोणता आहे? 23 की या 50,000चे 40% मीन्स 501% इंटू 40% हा झाला 20,000 राईट. देन 75,000चे 28% 750 इंटू 28 राईट. 7 2 दॅट इज 14. 56 plus 10 that is 66 that is 40 0 0 0 0 1 2 हा झाला 21,000 राईट. थर्ड काय म्हणतात? 35,000 चा 1% 350 इंटू पर्सेंटेज किती आहे? 56. करा फटाफट. दॅट इज 15. 18 plus 25 that is 43 30 0 0 0 6 9 1 19,600. नेक्स्ट 40,000चा 50%. 40,000चा 50% मीन्स तो तर सरळ 20,000च होईल राईट ना. अर्धा 40,000चा 50% झाली अर्धा. देन 60,000चा 20% 6 2 जा 12 मीन्स 12,000. या 60,000चा पटकन 20% करता येईल ना. 1% 600 इंटू 20 मीन्स 1200 हा झाला 10% 1% तर 2% दॅट इज 12,000 राईट. चला या सर्वांची करणे ॲडिशन ही अमाऊंट आणि ही अमाऊंट आणि ही कळा काय म्हणतो उत्तर? टोटल नंबर काढणे आहे. चला इथूनच करा. 20 plus 21 दॅट इज 41 राईट ना. 20 हा 20 plus 21 दॅट इज 41. 41 plus 19 that is 60. 60 plus 20 that is 80. 80 plus 12
80 plus 12 that is 92. 92 plus हा 600. 92 600 आहे का ऑप्शनमध्ये चेक करा तर हे इथले इथेच करून टाकले आहेत. 92 6%. यस उषा, यस अश्विनी, 92 600, 92 600. आरती, प्रतीक, राईट. तिथल्या तिथे पण करता येतं, थोडंसं स्किल्स वापरता आल्या तर. यस प्रमोद. चला क्लिअर आहे, क्लिअर आहे तर समोर जाऊया. यस क्लिअर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय होता? क्वेश्चन नंबर 24. यस यस सर्वांचं क्लिअर. व्हॉट इज द रेशियो ऑफ द नंबर ऑफ फॉरेनर टुरिस्ट of age group of 30 to 40. 30 to 40 means middle class. Yes. Who visited the Red Fort from China and Japan. China and Japan together means China and Japan. यांचा रेशो काढणे कुणाचा 30 to 40 years. 30 to 40 years ratio. Japan together to the total number of foreigner tourists. The same age group. Russia and Canada. Russia and Canada. Means Russia and Canada means यांचा रेशो फाइंड आउट करणे आहे. चला तर जाऊया. चायना, जपान आणि रशिया अँड कॅनडा. चायना, जपान याचा रेशो रशिया अँड कॅनडा यांच्यासोबत काढणे आहे. क्वेश्चन नंबर 24. and age group का है 30 to 40 years means 30 to 40 years means middle bar. सर कुठे मिळतो आहे? चायना हा मिळतो आहे 75,000 means 750 into किती पर्सेंट आहे? that is 42%. 7 4 that is 28. 20 plus 14 34 and 10 0 0 0 5 1 3 राइट. हा तर मिळाला तुम्हाला चायना. जपान कुठे मिळतो? हा 40,000 आहे. मिडल टर्म आहे 22 4 जा 88 22 4 जा 88 डबल 0. तर यांची करूया ॲडिशन 0 0 0 0 8 plus 5 13 1 रिमेनिंग राइट. 31 plus 9 40. हा मिळाला आहे तुम्हाला कोणाची टोटल? चायना अँड जपान. चायना आणि जपानची मिळाली एक टोटल 40,300. आता काढणे आहे तुम्हाला रशिया अँड कॅनडा. चला रशिया कुठे मिळतोय तुम्हाला? रशिया 35,000 मीन्स 351% इंटू मिडल 24 0 24 5 120 that is 84. हा मिळाला आहे रशिया. कॅनडा कुठे आहे? that is 60,000 means 600 1%. मिडल टर्म आहे 26 6 6 36 that is 15. हे मिळाले तुम्हाला कोणाची? रशिया प्लस कॅनडा. 0 0 0 0 that is 4 plus 6 that is again 0 1 remaining right. 8 plus 6 that is 14 1 remaining that is 2. हा मिळाला तुम्हाला रशिया अँड कॅनडा. आता याच्या काढणे आहे रेशो. तर रेशोमध्ये हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल आउट होतात. इट मीन्स 403 ॲज टू 240 आहे का ऑप्शनमध्ये? चेक करा. 403 म्हणजे ऑप्शन नंबर सी मिळत आहे. ऑप्शन नंबर सी राईट ना? यस ऑप्शन नंबर सी. अश्विनी, उषा, कैलाश, सॉरी आरती, प्रमोद, प्रेरणा. इट्स ऑप्शन नंबर सी. डिपेंड ऑन युअर कॅल्क्युलेशन स्किल्स की तुम्ही किती फास्ट कॅल्क्युलेट करू शकता राईट. अँड फास्ट कॅल्क्युलेशन स्किल्स आपण तर ते 4 पॉईंटमध्ये शिकलेलो आहे राईट. सीड, युनिटरी, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन्स अँड अप्रॉक्सिमेट या चौघांचाच ऑलमोस्ट वापर. इथे पण मल्टिप्लिकेशनचे वापर केले आहेत. याच्या आधीच्या क्वेश्चन्समध्ये पण मल्टिप्लिकेशनचे आपण युजेस केलेले आहेत राईट ना. चला फायनली क्लिअर करा. क्लिअर आहे तर आपण लास्ट क्वेश्चन घेऊया. लास्ट क्वेश्चन नंबर 25. यस आरती क्लिअर आहे, विषय क्लिअर आहे अँड ऑल ऑफ यू क्लिअर आहे.
चला लास्ट क्वेश्चन मध्ये क्वेश्चन नंबर 25 काय बोलता है, इफ 20% फॉरेनर टूरिस्ट फ्रॉम ईच कंट्री आल्सो विजिटेड द इंडिया गेट. हे तर रेड फोर्टला विजिट करत होते बरं का आतापर्यंत. आता त्यांच्यापैकी ईच कंट्रीचे 20% टुरिस्ट इंडिया गेटला पण विजिट करत असतील. इंडिया गेटला विजिटेड द इंडिया गेट. देन फाइंड द टोटल नंबर ऑफ दोज फॉरेनर टुरिस्ट हू विजिटेड ओनली रेड फोर्ट. आता आले तर 100% बरं का, तिकडून बाहेरून मीन्स विदेशातून फॉरेनमधून आले 100%. बट त्या 100% पैकी 20% हे रेड फोर्ट कुणाला 20% काय दिलं, इंडिया गेटला व्हिजिट करत आहे. इंडिया गेटला जर 20% करत असतील, इंडिया गेटला 20% व्हिजिट करत असतील, तर रेड फोर्टला किती पर्सेंट असतील, दॅट इज 80%. बेटा आले होते टोटल 100%, त्यांच्यापैकी 20% इंडिया गेटला व्हिजिट करतायत, तर रेड फोर्टला व्हिजिट करणारी किती असायला पाहिजे, 80%. अँड क्वेश्चन हा विचारला आहे की देन फाइंड द टोटल नंबर ऑफ द दोज फॉरेनर टुरिस्ट हू विजिटेड ओनली रेड फोर्टला विजिट करणारे टोटल विजिटर्स काढणे आहे. तर आधी तर या टोटल विजिटर्सची ॲडिशन करून घ्या आणि त्याची काढणं आहे तुम्हाला 80%. चला 50 प्लस 75 दॅट इज 125 प्लस 35 दॅट इज 160 प्लस 40,000 दॅट इज टोटल 200,000. ते 260,000 ही टोटल मिळतं आहे, 260,000. आणि याचे काढायचे आहेत तुम्हाला 80%. तर याचा 1% झाला 2600 इंटू 80 करून घेऊया. राईट 0 0 0 3 0 लावले आहेत. 8 6 48 4 रिमेनिंग 8 2 16 प्लस 20 असं काही मिळतं का ऑप्शनमध्ये बघा. तर 2,08,000 कुठे मिळतं आहे, ऑप्शन नंबर बी. यस अश्विनी, ऑप्शन नंबर बी 2,08,000. 20% विजिट केली इंडिया गेटला, रिमेनिंग राहिले 80%. तर टोटल विजिटरचे 80% घेणे, दॅट्स ऑल. सब क्लियर आहे का, फायनली मार्क करा. आपण थांबूया बरं इथे लेक्चर. यस क्लियर आहे, आरती क्लियर आहे, अश्विनी क्लियर आहे, विशाखा क्लियर आहे, ऑल ऑफ यू क्लियर आहे. समोरचे क्वेश्चन्स पण बारग्राफचे आहेत बरं का. त्याला डील करून बघा. असे काही खूप सारे किचकट नाही बघा ना. दिसायला जरी किचकट कॉम्प्लिकेट असतील तरी आपण तर यूज केलं आहे आपल्या कॉन्सेप्टचाच. कुणाचा पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस, रेशो प्रोपोर्शन अँड ॲव्हरेजेस, त्याच्यानुसारच हे सर्वचे सर्व 99% क्वेश्चन्स डील होऊन येतात. आपण एखादा दुसरीकडून गोल फिरून आला तर त्याशिवायच अन्यथा नाही ना. चला ऑल ऑफ यू समोरचे करून बघा. समोर आपण पुन्हा डिस्कस करू या टॉपिकला. ओके, लेक्चर इथे शांत करू शकतो. चला, थँक्यू सो मच. थँक्यू.